नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सजीवसृष्टी आणि सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण या पाठामध्ये पृथ्वीवरील एकूण सजीवांचे सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येने आहेत आणि त्यांची विभागणी पुढील प्रमाणे कशी केलेली आहे हे या तक्त्यात दिलेले आहे. सूक्ष्मजीव, सूक्ष्म सजीव याचे दोन प्रकारात आहे, आदिकेंद्रकी व दुष्यकेंद्रकी. आदिकेंद्रकी जीवाणू येतात आणि दुष्यकेंद्रिकीमध्ये आदिजीव, कवके व शैवाल येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म जीवांच्या आकाराच्या संदर्भात आपल्याला खालील प्रमाण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. ते प्रमाण असं आहे की 1 मीटर बरोबर 10⁻⁶ मायक्रोमीटर μm असं लिहितात आणि 1 मीटर इक्वल टू 10⁹ नॅनोमीटर या एककामध्ये मोजतात, म्हणजे nm. हा चार्ट बघितल्यानंतर आपण पहिल्यांदा या चार्टमधील जीवाणू याविषयी माहिती घेऊ. जीवाणू शास्त्रज्ञांनी सूक्ष्मदर्शिकेच्या माध्यमातून त्याचा आकार कसा आहे या ठिकाणी दाखवलेला आहे. 1 म्यू ते 10 म्यू किंवा मायक्रोमीटर, 1 ते 10 मायक्रोमीटरच्या आकारामध्ये जीवाणू असतात किंवा बॅक्टेरिया असतात. त्यांची ही लक्षणे दिलेली आहे. हे लक्षात ठेवायचे. जीवाणूची या आकारामध्ये ते असतात हे आपण बघितलं. त्याच्यानंतर ते लक्षण आहे, एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती बनवतात. हे पहिलं लक्षण. दुसरं या ठिकाणी त्याचं लक्षण आहे, जीवाणू पेशी आदिकेंद्रकी असते. पेशीत केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. पेशीभित्तिका असते. हे दुसरं लक्षण आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे पेशीभित्तिका असते मात्र केंद्रक व पटलयुक्त अंगके नसतात. हे लक्षात ठेवायचं आहे. तिसरं, प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने म्हणजेच एका पेशीचे 2 भाग होऊन ते होते. हे तिसरं लक्षण आहे. चौथं आहे, अनुकूल परिस्थितीत जीवाणूंची प्रचंड वेगाने वाढ होते व 20 मिनिटात संख्येने दुप्पट होऊ शकतात. अशा प्रकारची जीवाणूची लक्षणे आपल्याला या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतर हे जीवाणूचा आकार कसा आहे हा सूक्ष्मदर्शकाच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवलेला आहे. तर अशा प्रकारचे जर आकार असेल तर याला गोलाणू असं म्हणतात. अशा प्रकारचा जर आकार असेल तर याला दंडगोलाणू असं म्हणतात. अशा प्रकारचा जर आकार असेल तर याला दंडाणू म्हणतात. आणि अशा प्रकारचा जर आकार असेल तर याला स्वल्प विरामकृती असं म्हणतात. आणि सर्पिलाकार म्हणजे असा आकार जर असेल तर याला सर्पिलाकार असं म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर या पाठामध्ये दुसरा जो भाग आहे आदिजीव. दुसरा भाग जो आहे तो आदिजीव. आदिजीव हे आकाराने कसे असतात? 200 मायक्रोमीटर हे आकाराचे असतात. नंतर हे विविध ठिकाणी वास्तव्य करतात. आता यांचं वास्तव्य कुठे कुठे असतं? ते मातीत, गोडे पाणी किंवा समुद्रामध्ये ते आढळतात. काही इतर सजीवांच्या शरीरात ते राहतात व रोगास कारणीभूत ठरतात. हे लक्षात ठेवायचं. नंतर दुसरा आहे दुष्यकेंद्रकी
पेशी आढळणारे एकपेशीय सजीव आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. तिसरं लक्षण आहे प्रोटोझोआंच्या पेशीरचना, हालचालीचे अवयव, पोषण पद्धती यात विविधता आढळते, हे लक्षात ठेवायचं आहे. आदिजीवमध्ये पोषण पद्धती यात विविधता आढळून येते. चौथं या ठिकाणी दिलेलं आहे प्रजनन द्विखंडन पद्धतीने होते, हे लक्षात ठेवायचं आहे. आता याची उदाहरणे कोणती कोणती आहे? उदाहरण अमिबा पॅरामेशियम हे जे आहे हे स्वतंत्र आमांश पसरवणारे आहे किंवा स्वतंत्र जीवन जगतात आणि स्वतंत्र आमांश कारणीभूत या ठिकाणी ठरतात. आमांश अँटीमिबा विस्टोलिटिका हे आमांश होण्यात कारणीभूत ठरतात आणि प्लाझोमोडियम व्हायवॅक्स मलेरिया हिवताप होण्यास कारणीभूत ठरतात, हे लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी याच्या आकृत्या आपण बघू, पुस्तकात दिलेल्या आहे. पॅरामेशियम म्हणजे आदिजीव, अशा प्रकारची आकृती असते सूक्ष्मदर्शिकेच्या माध्यमातून. अँटामिबा ही आदिजीव अशा प्रकारचे आपल्याला दिसतं. नंतर प्लास्मोडियम ही जी आकृती आहे आदिजीवची ही अशा प्रकारची आपल्याला दिसतं, ही प्लास्मोडियमची आकृती आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे कवके. याचा आकार कसा असतो? याचा आकार 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर या आकारामध्ये ते दिसतात, असा शोध शास्त्रज्ञांनी लावला त्यांच्या आकाराचा. आता यांची लक्षणे कुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांची शरीरे, कार्बनी पदार्थ यामध्ये ते आढळतात. या लक्षणावरून कवके ओळखायचं आपण. दुसरा आहे दृश्यकेंद्रकी एकपेशीय सूक्ष्मजीव. कवकाच्या काही प्रजाती डोळ्यांनी दिसतात, हे लक्षात ठेवा. कवकाचा तुम्हाला प्रश्न विचारला की कवकाच्या काही प्रजाती अशा असतात ती तर त्या स्वतःच्या डोळ्यांनी दिसतात. तिसरा आहे मृत्युपजीवी असून कार्बनी पदार्थापासून अन्न शोषण करतात. चौथा आहे प्रजनन लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडन व मुकलायन अशा अलैंगिक पद्धतीने होते. ही अशा प्रकारे ही 4 लक्षणे कवकाची आहे, म्हणजे फंजी त्याला म्हणतात. उदाहरण आहे ईस्ट, कॅन्डिडा, आळंबी म्हणजे मशरूम, ही त्याची उदाहरणे आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर आहे शैवाल. यांचा आकार कसा असतो? 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर या आकारात असतात. हे जलीय असतात, म्हणजे पाण्यात वाढतात. दुसरं लक्षण दृश्यकेंद्रकी एकपेशीय स्वयंपोषी सजीव असतात. कसे असतात ते? स्वयंपोषी असतात. पेशीतील हरितलवकाच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण करतात, म्हणजे प्रकाश संश्लेषण करू शकणारे म्हणजेच यांच्या पेशीमध्ये हरितलवके असतात. उदाहरण आहे क्लोरेला, क्लॅमिडोमोनास ही उदाहरणे आहे. शैवालांच्या थोड्या प्रजाती एकपेशीय आहेत तर इतर सर्व शैवाले बहुपेशीय असून नुसत्या डोळ्यांनी दिसतात, हे लक्षात ठेवा. तर ही विद्यार्थी मित्रांनो ही शैवालची जी एक लक्षणे आणि त्याची उदाहरणे आपण बघितले. त्यानंतर महत्त्वाचा जो भाग आहे विषाणू. विषाणूला इंग्लिशमध्ये व्हायरस असं म्हणतात. यांचा आकार कसा असतो हे महत्त्वाचं आहे. तर विषाणूचा आकार 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर या आकारामध्ये ते असतात. विषाणू सामान्यतः सजीव मानले जात नाही, हे लक्षात ठेवायचं आहे, किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहे असं म्हणतात. म्हणून या विषाणू किंवा व्हायरसचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रात म्हणजे मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो. आता विषाणू
याच्या लक्षणाविषयी आपण माहिती घेऊ. विषाणू अतिसूक्ष्म म्हणजे जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शनीने दिसू शकतात. हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरं आहे, स्वतंत्र कणाच्या रूपात ते आढळतात. विषाणू म्हणजेच त्याचा अर्थ असा आहे की DNA किंवा RNA पासून बनलेल्या लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते. हे लक्षात ठेवायचं आहे. वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीत ते राहू शकतात व पेशीच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवतात. हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो की विषाणू हे पेशींच्या मदतीने स्वतःची प्रथिने बनवितात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात आणि त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करून या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतात. हे तिसरं लक्षण झालं. चौथं, विषाणूमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, वनस्पती आणि प्राण्यांना जे रोग होतात ते कशामुळे होतात? विषाणूमुळे होतात. हे लक्षात ठेवा. आता याची विषाणू जे आहे ते मानवामध्ये, गुरांमध्ये किंवा वनस्पती किंवा जीवाणू याच्यामध्ये कोणकोणती उदाहरणे ते आपण अभ्यासू. या ठिकाणी माहीत आहे का तुम्हाला हा जो भाग आहे, जसं आता मानव म्हणजे आपण, तर मानवामध्ये पोलिओ विषाणू आहे, इन्फ्लुएन्झा विषाणू आहे, HIV हा एड्स विषाणू आहे, यामुळे मानवामध्ये रोग होतात. गुरे पिकोर्ना विषाणू यामुळे रोग होतात. त्यानंतर वनस्पती यामध्ये जे रोग होतात ते टोमॅटो विल्ट विषाणू किंवा तंबाखू मोझॅइक विषाणू यामुळे रोग होतात. आणि जीवाणू म्हणजे बॅक्टेरियोफोज हे विषाणू जीवाणूवर हल्ला करतात. तर अशा प्रकारे या पाठाची आपण आदिजीव, जीवाणू, कवके, शैवाल, विषाणू यांचा अभ्यास केलेला आहे. यामध्ये इंटरनेटच्या माध्यमातून पुस्तकात दिलेलं आहे. इंटरनेट माझा मित्र यामध्ये विविध सूक्ष्मजीवांची चित्रे तुम्ही काढू शकतात. इथे चार्ट दिलेला आहे, ते तुम्ही आपल्या अभ्यासक्रमात जे दिलेले आहे त्याचे नाव जर टाकले तर तुम्ही वेगवेगळी चित्र ते बघू शकता. पण तुम्हाला एक स्वाध्याय देतो विद्यार्थी मित्रांनो. स्वाध्यायामधला प्रश्न दुसरा जो आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे. एक ॲक्टिव्हिटी दिली आहे सजीव आणि काही ब्लँक सोडलेले आहे तक्ते. हा तक्ता पूर्ण करायचा आहे तुम्हाला. इथे एक पेशी दिलेली आहे. पुढचा भाग पुस्तकात दिलेला आहे या तक्त्यावरचा. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे, स्वाध्याय म्हणून तुम्हाला देतो. आणि आजचा हा पाठ संपला अशी या मी ठिकाणी तुम्हाला जाहीर करतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.